पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 6चा मिसा मराठीच होता आणि त्या मिसाला पण एवढीच गर्दी होती. आणि मला आता ह्या मिसाला बघून असं वाटलं की ती 6ची माणसं परत मिसाला आलेली आहेत का, एवढी गर्दी. तर नाही, तुम्ही सर्व लांबून आलेले आहात आणि तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तसेच मर्या माता आपल्या सर्वांची आई, एक बालिका होऊन तिने संत आना आणि जोखीम ह्यांच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि त्याने संगोपन केलं. त्याबद्दल आपण माऊलीचे आभार मानूया. तिने येशू बालाला जन्म दिला आणि आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून या मिसा बलिदानात प्रार्थना करूया. तसेच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फादर प्रवीण सुद्धा आपल्या मिसाला जॉईन झालेले आहेत. त्यांचेसुद्धा आभार आणि वेलकम. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रस्ते साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करते की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व ऐकाने मी फार पापे केले आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी धन्य मर्या, सर्व देवदूत व सरसंतांना आणि तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. गीत क्रमांक 17, हिम नंबर 17. हे प्रभू आम्हावर दया करा. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देव मातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साहाय्याने पाप व दुर्बलता ह्यांच्यावर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यांत सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे तेसल्लीनिकाकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. बंधूंनो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे.
यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला आणि पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याचप्रमाणे येशूच्याद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीला जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्य दूतांची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. स्तोत्र गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 31, हेम नंबर 31. गौरव करीन मी, गौरव करीन. गीत क्रमांक 51. हालेलुया. सर्वांनी शुभवर्तमानासाठी उभे राहायचं आहे. हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, ती नेत्रांना प्रकाश देतात. प्रभू तुम्हा बरोबर असो.
सुखलिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या नाझरेत येथे येशू लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्टाचा ग्रंथ त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी म्हणून त्याने मला पाठवले आहे. धरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे. मग ग्रंथपट गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा योसेफाचा पुत्र ना? त्याने त्यांना म्हटले, खरोखर तुम्ही मलाही मन लागू कराल की, हे वैद्या, तू स्वतःलाच बरे कर. कफरनुमात ज्या ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या गावी कर. पुढे तो म्हणाला, मी तुम्हाला नक्की सांगतो, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला खरे ते सांगतो की एलियाच्या काळी 3.5 वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ विधवा होत्या, तरी त्यांच्यातील एकीच्याही कडे एलियाला पाठवले नव्हते. तर सिदोन प्रदेशातील सर्फत येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच एलिया संदेष्टाच्या काळी इस्रायलमध्ये पुष्कळ कुष्ठरोगी होते, तरी त्यांच्यातील कोणीही शुद्ध झाला नाही, पण सूर्याचा नामान मात्र शुद्ध झाला. हे ऐकून सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यासाठी तेथपर्यंत नेले, पण तो त्यांच्यामधून निघून गेला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही वर्षांपूर्वी एक लायन नावाची मूवी रिलीज झालेली होती आणि त्या मूवीमध्ये त्यांनी सुंदररित्या दाखवलेलं आहे की एक 5 वर्षाचा मुलगा त्याच्या इंटिरियर विलेजमध्ये, म्हणजे भारताच्या उत्तरेकडील एका प्रदेशात तो राहत असे. त्याचा भाऊ, त्याची आई राहत असे. परिस्थिती गरीब होती आणि म्हणून त्यांच्या पोट्यापानाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याचा भाऊ 5 वर्षाचाच होता तो, आणि त्याचा भाऊ थोडा मोठा असेल, तो रेल्वे स्टेशनवर जाऊन थोडीशी आईवडिलांना मदत होईल म्हणून काहीतरी काम करत असत. परंतु त्या एका दिवशी तो अचानक तो ट्रेनमध्ये तो बसतो त्या स्टेशनवरून. छोटंसंच गाव असतं आणि अचानक तो 5 वर्षाचा मुलगा हरवतो. ती ट्रेन कुठेतरी कलकत्ता बाजूला निघून जाते आणि तिथून त्याच्या भावाचा पत्ता गायब होतो. त्याचा भाऊ पण त्याला सापडत नाही, घर सापडत नाही, आई वगैरे असतात घरी, त्यांना शोधत असतात कुठे गेले कुठे नाही, परंतु त्याचा शोध लागत नाही. नंतर हा मुलगा खूप स्ट्रगल करतो त्याचं घर पाहण्यासाठी, त्याला सापडत नाही.
तो दुसऱ्याच भलतीचकडे निघून गेलेला असतो आणि त्याच्यानंतर तो असा स्ट्रगल करत असताना त्याला एक चांगलं कुटुंब भेटतं, हॉस्टेल भेटतं. मग त्या हॉस्टेलमधून एक ऑस्ट्रेलियाची जी फॅमिली असते ती त्याला दत्तक घेते त्या 5-6 वर्षाचा असताना आणि मग त्याला ऑस्ट्रेलियाला नेतात आणि तिकडे त्याचं पुढील शिक्षण होतं. ऑस्ट्रेलियामध्ये पण त्या आईवडिलांनी, दत्तक घेतलेल्या आईवडिलांनी दुसरा एक भाऊसुद्धा त्यांनी दत्तक घेतलेला असतो. त्यांची दोघांची वाढ तिकडे होते, चांगले हुद्द्याला ते लागतात. परंतु हा जो मुलगा असतो त्याला घरची ओढ लागलेली असते. ती ज्याची आई असते तिची त्याला आठवण येत असते आणि आठवण येत असल्यामुळे तो काय करतो, त्या टायमाला आता थोडी टेक्नॉलॉजी सुधरत चाललेली होती. त्याला जे काय आठवण येतं आणि जे काय त्या गुगल मॅपमध्ये आहे त्या गुगल मॅपच्याद्वारे तो सर्च करायला लागतो की माझं गाव कुठे असू शकतं, मी कसा ट्रेनमधून आलो, कुठल्या जागेवर गेलेलो, असं तो ट्रेस करायला, बॅकवर्ड्स ट्रेस करायला सुरू करतो. तरी तो कधी अपयशी होतो, पण त्याच्यानंतर त्याला जसं आठवण येते की मी इथे गेलेलो, मग रेल्वे स्टेशन, मग तो गुगल मॅपवरून ते दाखवतात की एक तिकडे पाण्याची टाकी आहे आणि त्याला आठवण येते, हो माझ्या गावात पण हीच पाण्याची टाकी आहे. मग तो गुगलवरून तो सर्व तो बघतो आणि मग एक दिवशी ट्रॅव्हल करून असं त्याच्या गावापर्यंत पोचतो. आता हा मोठा झालेला असतो, खूप मोठा, चांगला शिकलेला पण असतो. त्याला धड आता हिंदी पण बोलता येत नाही, इंग्लिशच येते. तो जेव्हा घरी येतो तेव्हा त्या घरची त्याला आठवण येते. ते घर जे पडलेलं होतं, त्याची आई जिवंत असते. मात्र आईला अनेक दुसरी मुलं असतात, परंतु ती आई त्याला बघताच तिचा आनंद गगनात मावेना. ती त्याला आटी मारते, मिठी मारते. त्याच्यानंतर ते दोघं रडतात आणि ती आई एवढी खुश होते की पाहायला नको. आणि मग ती आई आणि सांगतात की तुझा दुसरा जो भाऊ रेल्वेवर हरवला होता, मला असं वाटतं की तो जिवंत आहे अजून. मला माहिती नाही, मी त्याला बघितलं नाही, परंतु मला वाटतं की तो बहुतेक जिवंत असणार, अशी तिची आशा होती. आणि त्या आई अजून सांगते त्याला की मी तुझी वाट पाहत होती, कुठेतरी माझ्या काळजात मला वाटत होतं की तू मेलेला नाहीस. असं त्या आईचं प्रेम त्यांनी त्या मूवीच्या शेवटी दाखवलेलं आहे. परंतु ही सत्य घटनेवर आधारित फिल्म आहे. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे एक विखुरलेली फॅमिली एकत्र येते का, टेक्नॉलॉजीमुळे. आता सांगायचा अर्थ काय, तर आपलं सर्वांचं कुठे ना कुठे कनेक्शन असतं. आपण लहान बालकं असतो, लहानाचे मोठे वाढलेलं आहोत. एका घरामध्ये काही जणांची जॉईंट कुटुंब होती, मोठी कुटुंब, काका काकी, आत्या, मामा मामी सर्व एकत्र राहत असत पहिला. आणि आता आपण मोठे झालेलो आहोत, बहुतेक आपण आपल्या गावात किंवा फ्लॅटमध्ये फ्लॅट घेतले असतील, वेगळे झालेलो आहोत. परंतु जर आपण पाहिलं, लग्न असलं किंवा मयत असलं तर आपण एकत्र येत असतो, एकमेकांना आधार देत असतो, एकमेकांना सपोर्ट करत असतो. ही आपली फॅमिली झाली. ही एकत्र येण्याची जी भावना आहे ती का आहे, कारण आपण कनेक्टेड आहोत. तसंच माझ्या प्रिय बंधू भगिनींना आता आपण बायबलमध्ये पाहूया, आजच्या शुभवर्तमानामध्ये, की येशू मिशनसाठी गेलेला आहे. संत लूक सांगतो मिशनवरून तो पुन्हा त्याच्या गावामध्ये येत आहे आता. आणि गावामध्ये तो सिनेगोगमध्ये जाऊन तो जो स्क्रॉल असतो, असा गुंडाळलेली जी वाचनं असतात, तर यशया पुस्तकातून वाचन वाचतो आणि त्याच्यामध्ये सांगतो. तो सांगितल्यानंतर त्याचं वाचन, त्याचं स्टाईल हे बघून लोकांना आश्चर्य वाटतं. यो आपल्या गावातलाच ना, आपलाच मुलगा, व्हेरी नाईस, व्हेरी गुड बॉय, किती मोठा झाला असं त्यांना वाटतं. मग नंतर येशू त्या वाचनाचा उलगडा करतो. तो सांगतो हे माझ्याविषयी लिहिलेलं आहे. आणि असं तो एक्सप्लेन करत असताना येशू त्याची डिव्हिनिटी, त्याची अथॉरिटी
हे सुद्धा तो साबित करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा काय होतं, जे लोक आता त्याची वाहवा करत होते गावातले लोक, तेच त्याच्या विरुद्ध जातात, तेच त्यावर संतापतात. आणि आता संतापतच नाहीत तर एवढ्या लेवलला जातात की त्याला त्या कडेवरून, त्या डोंगराच्या कडेवरून खाली फेकण्यास निघालेले आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, असं आपल्या परमेश्वराने अनुभवलेलं आहे. तो त्याच्या गावातलाच मुलगा लहानाचा मोठा नाझरेतमध्ये झाला. येशू ख्रिस्त कुटुंबामध्ये वाढला, मरिया आणि योसेफाबरोबर. काना गावी येथे त्याचे आई वडील उपस्थित आहेत. तसेच आपण पाहतो की संत जोसेफ आणि मरिया येशू हरवल्यानंतर येशूची काळजी आहे. 3 दिवसाचा प्रवास केलेला आहे. आता येशू हरवलेला आहे, परत तो एवढाच प्रवास ते पुन्हा मंदिराच्या दिशेने करतात आणि येशूला शोधण्याचा प्रयत्न करतात. का तर ते येशूबरोबर कनेक्टेड आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या आपल्या प्रवचनाचा विषय आहे आपल्या कुटुंबातील बालकं, लहान मुलं, लेकरं, मुलगा मुलगी. मग तो नेसेसरी नाही की म्हणजे आईवडिलांचाच आहे, तर तुमच्या घरातली जे बालकं असणार, आत्या तुम्ही असणार, काका असणार, मामा मामी, सर्वजण आपण असणार. लहान मुलं ही देवाघरची फुलं असं सांगितलं जातं. आणि हे म्हटल्यानंतर खरोखरच आहे. ते लहान मुलांना गोंजारायला, व्यंगेत घ्यायला आपल्याला बरं वाटतं, त्यांच्याशी खेळायला. त्यांचे बोबडे बोल, कधी कधी ते काय म्हणतात ते बोलून ते ऐकून आपल्याला हसायला येतं. ते काय डान्स करतात कधी कधी मोबाईलमध्ये, आता ते गुंतलेले असतात छोटी छोटी मुलं, आणि मग आपल्याला किती मस्त बरं वाटतं. परंतु फ्रॉइड नावाचे एक शास्त्रज्ञ होते सायकोलॉजीचे, त्यांनी आपली जी घडण असते, जीवनाची घडण, याला 7 किंवा 8 टप्प्यामध्ये असे त्यांनी डिवाईड केलेले आहेत. इयर म्हणजे 0 पासून 5, 3 पर्यंत, मग 3 ते दुसरे अजून 3 ते 7, 7 ते 11, असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आपली घडण होत असते असं ते सांगतात. आणि हे खरोखरच आहे. मग जर बाळ आईच्या उदरात असो तरी पण त्याची जडणघडण होत असते. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लहान असतानापासूनच त्या मुलावर संस्कार होणे गरजेचं आहे. तसेच जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये चेंज होतो, त्यांच्या वागण्यामध्ये चेंज होतो. मग त्या फॅमिलीला, आईवडिलांना ते कळतं, त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, आता 7वी 8वीची मुलं पाहिली आपण, तर त्यांच्यामध्ये तेवढं लॉजिक नसतं. परंतु युवक जे असतात, कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतात, थोडे बाहेर जाऊ लागली की त्यांना कसं वाटतं, आम्हाला फ्रीडम पाहिजे, माझे आई वडील माझ्या मागेच असतात, मला कुठे जायला भेटत नाही, बाहेर जायला देत नाही, माझे आईवडील पकडून असतात मला, असं त्यांना वाटत असतं. म्हणजे सांगायचा अर्थ काय की माणूस जेव्हा वाढतो, बालकं जेव्हा वाढतात, त्यांच्यामध्ये सुद्धा बदल घडून येत असतात. आता एक बदल जो आपल्या जमान्यात आपण बालकं होतो तेव्हा आणि आताचा बदल म्हणजे टेक्नॉलॉजीचा बदल. आपल्या वेळेला, बहुतेकांच्या वेळेला टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप झालेली नव्हती. बहुतेक मोबाईल, कम्प्युटर हे तेवढे प्रगत नव्हते. परंतु ही जी आजची मुलं आहेत, दे आर बॉर्न विथ टेक्नॉलॉजी. म्हणजे त्यांचं ते हेच आहे, अस्तित्वच आहे की त्यांची टेक्नॉलॉजी त्यांना फटाफट क्लिक होतं. आता आमच्या चर्चमध्ये जेव्हा आम्ही धर्मशास्त्राचं शिक्षण घेतो तेव्हा मी असं पाहिलेलं आहे की आमच्या वेळेला फादर सिस्टर जेव्हा गोष्ट सांगायचे बायबलमधली, तेव्हा आम्ही ते सांगत असताना कल्पना करायचो, आदाम आणि इवा झाडाखाली असं, मग अब्राहम आणि सारा, मग अजून कुठली तरी गोष्ट, जोसेफ आणि त्याचे भाऊ, अशी त्यांची गोष्ट इमॅजिन करायचे. परंतु आजकालच्या मुलांना तुम्ही इमॅजिन करायला अशी गोष्ट सांगा, व्हॉट यू आर बोरिंग,
गो I have to watch Cocomelon or something like that. I have to play PUBG game or Free Fire. असे प्रकारचे गेम आहेत, त्यांना तसा इंटरेस्ट येणार नाही. परंतु जर बायबलची गोष्ट त्यांना ॲनिमेटेड फॉर्ममध्ये किंवा व्हिडिओच्या फॉर्ममध्ये त्यांना सांगितली किंवा दाखवली प्रोजेक्टरवर किंवा अजून इतररित्या दाखवली, तर बहुतेक त्यांना ती लवकर समजते. म्हणजे त्या टायमाचा आणि ह्या टायमाच्या अंडरस्टँडिंग करायच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण बदल झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपली मुलं वाढत आहेत. आपली तरुण मुलं आहेत, त्यांच्याकडे चॅलेंज आहे की आउटसाईड वर्ल्डमध्ये कॉम्पिटिटिव्हनेस खूप वाढलेला आहे. करो या मरो, म्हणजे आता जर पहिला अपॉर्च्युनिटीज खूप होत्या, शिक्षण कमी होतं, पदवीधर कमी होते म्हणून नोकऱ्या असत. परंतु आता काय, नोकऱ्या नाहीत. यंग पीपल त्यांची ट्रेनिंग कधीपासून सुरू होते? 8वी 9वीपासून त्यांना ॲस्ट्रॉलॉजी करायचं आहे, त्यांना दुसरं काय करायचं आहे. आणि म्हणून त्यांची ती प्लॅनिंग आणि धडपड करिअरची खूप सुरुवातीनंच सुरू होते. त्याच्यामध्ये त्याला खूप कॉम्प्रोमाइजसुद्धा करावं लागतं. आई वडील त्यांना कधी कधी पुश करत असतात की तू हे कर, तू ते कर, असं कर, तमुक कर. आणि ह्याच्यामुळे त्यांची मानसिक परिस्थिती कदाचित कधी कधी बिघडत असते. फॉर एक्झाम्पल, आमच्या युवकांची मीटिंग होती सुरुवातीला या वर्षाच्या जूनमध्ये. 50 यूथ त्या मीटिंगला प्रेझेंट होते. 50पैकी आम्ही त्यांना विचारलं, अरे बाबांनो, तुम्हाला आता बघा आम्ही टॉपिक देऊ तर पसंत येणार की नाही, तर तुम्ही टॉपिक सजेस्ट करा की ह्या यंदाच्या वर्षामध्ये ॲकॅडमिक इयरमध्ये तुम्हाला कुठले टॉपिक हवे असणार. तर पेपर वगैरे दिले त्यांना. काही जणांनी काय लिहिलं माहिती आहे का? स्ट्रेस मॅनेजमेंट. फादर, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं, डिप्रेशनमध्ये गेल्यावर काय करायचं, ब्रेकअप झाल्यानंतर काय करायचं, अशा प्रकारचे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रश्न होते. 15 ते 20 मुलांचे होते. म्हणजे एवढी मुलं आजकाल त्या डिप्रेशनमधून, स्ट्रेसमधून, अशा प्रकारे ब्रेकअप्सच्या लफड्यातून ते जात आहेत असं मला वाटतं. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरोखरच हसू शकेल तर आपण आपल्या जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर जर आपला चांगला रॅपो असला तर ते आपल्याला ओपनली ते सांगू शकणार. आपल्या कुटुंबामध्ये संवाद असला तर ते आपल्याला सांगू शकणार. एवढं सर्व बोलल्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 3 प्रकारे आपण आपल्या मुलाबाळांची काळजी घेऊ शकतो. पहिली गोष्ट शारीरिकदृष्ट्या म्हणजे लहान मुलं जेव्हा आपण लग्नाचा फॉर्म भरायला जातो, काही माणसं गेले असतील, काही नाही, सर्वच गेले असतील बहुतेक. तर लग्नाच्या फॉर्ममध्ये तिकडे लिहिलेलं असतं की तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेणार का. काळजी कशी? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य ह्याच्यावर लक्ष देणार. मुलांना फक्त जन्मच देऊ नये तर त्यांना वाढवावं, त्यांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, त्यांना शारीरिकदृष्ट्या बळकट करावं, चांगलं अन्न खाणार ते, अशीच आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शारीरिकदृष्ट्याच दुसरा एक मुद्दा जो सांगावासा वाटतो तो म्हणजे काही आपलीच मुलं दिवसभर घरातच असतात किंवा घरात, शाळेत, ट्युशन बसलेलीच असतात. प्लेग्राऊंडवर तेवढी खेळताना दिसत नाहीत. ते असे काउच पोटॅटो लठ्ठ झालेले असतात. आणि हे एक चांगलं साईन नाही. लहान मुलांनी सूर्यप्रकाशात खेळलं पाहिजे, चांगलं बाहेरच्या हवेत खेळलं पाहिजे, हे सायंटिस्ट लोक आपल्याला सांगत आहेत. आणि जेव्हा ते खेळणार तेव्हाच त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहू शकतो. परंतु आता हे सांगताना थोडं जपून सांगतो, कारण काही पॅरेंट्स लोक येतात, फादर तुम्ही तसं सांगता, मग संडे स्कूलला न जाता माझा मुलगा फुटबॉल खेळायला जाऊ शकतो का, क्रिकेटची मॅच आहे जाऊ शकतो का. नाही, संडे परमेश्वराने नेमून दिलेला आहे तर संडेला पहिला प्राधान्य दिलं पाहिजे.
काही पॅरेंट्स येतात विचारायला, परंतु सांगायचा मुद्दा असा की सर्व कामकाज आणि धार्मिक गोष्टी करून, शिक्षण करून मुलांनी 1 ते 2 तास चांगल्या प्रकारे खेळलं पाहिजे, म्हणून त्यांची शारीरिक चांगली वाढ होणार. मानसिक वाढ झाली पाहिजे. म्हणजे जे आताची 50 मुलांपैकी 20 मुलं जी स्ट्रेस, डिप्रेस ह्याला ते सामोरे जाऊ शकत नाहीत, हे सामोरे जाण्यासाठी आपल्या कुटुंबाने त्यांना प्रिपेअर केलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की कशा प्रकारे आपण ह्या प्रॉब्लेमला टॅकल करू शकतो. हा प्रॉब्लेम आला म्हणजे काय स्ट्रेस घेऊन बसायचं नाही, असं आपण त्या मुलांना आपल्याला सांगितलं पाहिजे. चांगलं खाद्य त्यांना दिलं पाहिजे. खाद्य म्हणजे खायचं तेवढंच नाही, तर चांगले विचार त्यांच्या मनात रोवले पाहिजे, चांगल्या सवयी त्यांच्या मनात रोवल्या पाहिजे, चांगली पुस्तकं वाचण्याचं त्यांना सांगितलं पाहिजे. इंटरनेट किंवा कम्प्युटर, मोबाईल फोन चांगल्या प्रकारे वापरण्याचा आणि त्या मोबाईलमधून चांगल्या आपल्या बुद्धीला बेनिफिट मिळेल असं आपण त्यांना शिकवलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि शेवटचा आणि तिसरा मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा, त्यांची शारीरिक वाढ झाली, मानसिक वाढ झाली, त्यांची आध्यात्मिक वाढसुद्धा झाली पाहिजे. शारीरिक आणि मानसिक वाढ, नॉलेज घेतलं म्हणजे झालं पुरे नाही. फॉर एक्झाम्पल आता बघा, अनेक शिकलेले नेते आहेत आपल्या देशामध्ये, करप्शन आहे, अनेक लोक वर्ल्ड लीडर्स आहेत, परंतु 2-3 देश आता फायटिंग करत आहेत, एकमेकावर अनेक टॅरिफ लावत आहेत, अशांततेचं वातावरण आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, नॉलेज घेणे, मानसिक वाढ होणे, शारीरिक वाढ होणे पुरे नाही, आध्यात्मिक वाढ सुद्धा झाली पाहिजे. स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजेच परमेश्वरामध्ये वाढले पाहिजे आपले मुलं. आपल्या मुलांना जर परमेश्वर कोण आहे तुम्ही सांगणार नाही, आम्ही सांगणार नाही, तर कोण सांगणार? तुम्ही तुमच्या मुलांना चर्चला घेऊन जाणार नाहीत, चर्चच्या व्यतिरिक्त सॅटर्डे तुम्ही बड्डे पार्टीला घेऊन जाणार आणि संडेला झोपूनच ठेवणार, चालेल का? नाही. त्यांची आध्यात्मिक वाढ होईल का? बिलकुल नाही, असं मला वाटतं. म्हणून जेव्हा संडे येतो, सॅटर्डे येतो, संडे स्कूल येतं, संडेची मिसा येते किंवा अनेक सणाच्या मिसा येतात, इरल्याला तुम्ही जेव्हा येता तेव्हा आपण त्या मुलांना सांगितलं पाहिजे की मी का जात आहे, परमेश्वर कोण आहे माझ्यासाठी, ते आपण त्यांना सांगितलं पाहिजे. त्याच्यातूनच त्यांची आध्यात्मिक वाढ होईल. त्या आध्यात्मिकतेचे धडे त्यांना दिले पाहिजे की कशा प्रकारे परमेश्वराने त्याच्या लोकांना सपोर्ट केला तसा तो परमेश्वर तुला सुद्धा सपोर्ट करेल. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आपण त्यांना सांगितलं पाहिजे. तसेच हॉनेस्टी, प्रामाणिकपणे राहण्याचं आपण त्यांना शिकवलं पाहिजे. अशा अनेक धर्माच्या गोष्टी आपण त्यांना सांगणे आपलं कर्तव्य आहे. आणि हे फक्त फादर आणि संडे स्कूल टीचरांची जबाबदारी नाही, सिस्टरांची जबाबदारी नाही, फक्त आमची आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, प्रार्थना करा आमच्यासाठी, परंतु खूप जास्त आईवडिलांची जबाबदारी आहे, आत्या, काका, मामा, मामी ह्यांची जबाबदारी आहे की आमच्या घरातली मुलं ह्यांना चर्चची ओढ लागली पाहिजे. येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावला, का मरण पावला हे तरी सांगा तुम्ही त्यांना. येशू क्रुसावरून काय सांगत आहे, क्षमेचा संदेश सांगत आहे, ते तरी सांगा. मला जेव्हा मी फादर व्हायला झालो तेव्हा प्रश्न दिला, तुला कसं फादर व्हायचं वाटलं? तर मी त्यांना सांगितलं की एक गाणं आहे, ईस्ट इंडियन गाणं मराठी, आणि त्याच्यामध्ये त्या ओळी आहेत की 2000 वर्ष होऊन गेलेली आहेत, परंतु त्याचे जे कुरसावरले शब्द आहेत ते अजून अमर आहेत. मग माझ्या मनात टूप पेटला, कुरसावरले काय शब्द? बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही, हे माझ्या मनात होतं. आता मी एक कॅम्पला गेलो, तिकडे एक हिंदू मुलगा भेटला मला. तो काय सांगतो की ते तुमच्या धर्मामध्ये तो तुमचा येशू आहे ना, तो मला खूप आवडतो, कारण तो एवढा वेदनेमध्ये आहे
एवढ्या तकलीफमध्ये आहे आणि तो तरी सांगतो क्षमा कर, म्हणून मला खूप आवडतो. माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं आणि मी निश्चय घेतला की मी माझ्या प्रभूच्या कुर्सावरलं जे आहे जीवन ते लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार. मी फर्स्ट अंडरस्टँडिंग करणार. तशाच माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, काही तुम्ही सांगितलं नाही तुमच्या मुलांना, परंतु प्रभू येशू कुर्सावर का मरण पावला एवढं सांगा. म्हणजेच आपली बालकं आध्यात्मिकमध्ये, मेंटली आणि शारीरिकदृष्ट्या सर्व दृष्ट्या ती वाढतील. आणि ह्याच आपल्या सर्व बालकांसाठी आपण प्रार्थना करूया आणि माऊलीकडे त्यांच्यासाठी मध्यस्थी मागूया की त्यांची जडणघडण चांगली व्हावी. ते जिथे कुठे त्यांच्या लाईफमध्ये जाणार तिकडे ते एक चांगली माणसं, चांगले ख्रिस्ती म्हणून जीवन जगावे. आमेन. अर्पण गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 61, हिम नंबर 61, गाऊ तुझे गुणगान. प्रिय बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या आत्म्याने अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ह्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सार्वकाळचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्यकुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. या शुभदिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्गांतील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना गातात. त्यांच्या गोड सुरांत आमचे मधुर सूर मिसळून आम्ही विनम्रपणे तुझी स्तुती गातो. गीत क्रमांक 77, हिम नंबर 77, पावन पावन.
हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दानी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दव वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया अपुऱ्या श्रद्धेचा उच्चार. येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा पुनरुच्चार. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन रॉड्रिग्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग ह्यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे हे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत फ्रान्सिस असिसीकर, संत क्लेअर, संत बोनावेंचर, संत पाद्रे पियो आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात, हे सर्व समहत पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझा आपण सर्व प्रभूची लेकरं आहोत आणि आपल्या लेकरांचा सांभाळ करण्यास प्रभू सज्ज आहे. त्याच प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एका आवाजात म्हणूया. आमच्या स्वर्गांतील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो,
तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोह प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकांस प्रभूची शांती देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली आलेस, इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आता ख्रिस्त शरीर वाटप होणार आहे. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्या सेवनासाठी आहे. अख्रिस्ती बांधवांनी गायनामध्ये सहभाग घ्यावा व ख्रिस्त शरीर स्वीकारण्यास पुढे येऊ नये. होली कम्युनियन विल बी नाव डिस्ट्रीब्युटेड. होली कम्युनियन इज ओनली फॉर Catholics. All non-Christian brethren are requested to participate in the singing and not come forward to receive Holy Communion. प्रसाद गीत क्रमांक 92, हिम नंबर 92, मम अंतरी तूच वसावे.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तारणाचे भागीदार करतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आरोग्यदायी वेलणकणी मातेची नवदिन भक्ती. आज नोवेनाचा तिसरा दिवस, पान क्रमांक 50, पेज 50 ही प्रार्थना सर्वांनी एकत्रित म्हणायची आहे. व त्यानंतर पान क्रमांक 56 वेलणकणी मातेचा नोवेना ही प्रार्थनासुद्धा एकत्रित म्हणायची आहे. एकत्र. हे हे आमच्या प्रेमळ माते, हे पवित्र जीवनाच्या आदर्शा, तुला वंदन असो. तू आम्हाला असा बोध देतेस की देव प्रेम आहे, सत्य आहे आणि त्याच्यावर प्रेम करणे हे खरे जीवन आहे. आम्ही स्नान संस्काराच्या वेळी शरीर, जग व सैतान यांना सोडून देण्याची प्रतिज्ञा केली होती. तरी सुद्धा ही प्रतिज्ञा मोडून आम्ही जगातील सुखांना जवळ करून पापे केली. आम्ही ईश्वराची आज्ञा मोडली आणि अनैतिक सुखाच्या मागे लागलो. तुझ्या प्रेमाला आम्ही मुकलो. हे दयाळू निर्मळ कुमारी माते, आम्हाला आमच्या पापांबद्दल तीव्र घृणा वाटते. या स्थितीत आम्ही कोणाकडे धाव घेऊ? आम्ही वाट न दिसणाऱ्या अंध माणसाप्रमाणे भटकत आहोत. हे माते, तू आम्हाला आमचा मार्ग दाखवणार नाहीस काय? हे तेजस्वी माते, तू आम्हाला संकटातून वाचवणार नाहीस काय? आई आपल्या लेकरांना कधी टाकील काय? कदाचित माता आपल्या पुत्राला विसरून जाईल, परंतु तू आम्हाला कधीही विसरणार नाहीस. अशी कृपा तू आम्हास दे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जखमा आमचा आश्रय व त्याचा मृत्यू आमचे जीवन होईल. आमेन. पान क्रमांक 56 वेलणकणी मातेचा नोवेना. सर्वांनी एकत्र. हे अतिपवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू निदुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन दिले आहेस, असे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहते. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या नोवेनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपण आपल्या विनंत्या गरजा मरिया मातेच्या चरणी मांडूया. आपलं जे काही घराणं असेल ते आपण परमेश्वराला सांगूया. सर्वांनी जेव्हा तुझ्या उदरात शब्द देह झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पिते. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर.
नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरी प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. सर्वांनी गॅब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादले. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटांतील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मर्या माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाल तुझ्या कर असे विनतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या नोवेनाची आणि प्रवचन देण्याची संधी फादर आयवन यांनी मला दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार. तसेच फादर परमार आणि मदतीसाठी आलेले फादर प्रवीण आणि फादर झेवियर यांचेसुद्धा मनापासून आभार. तुम्हा सर्वांचे ह्या मिसा बलिदानात भाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गॉड ब्लेस यू. शेवटच्या आशीर्वादासाठी आपण उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. जा, आपल्या मुलाबाळांची काळजी घेण्यास तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार. आजच्या या मिसासाठी आपल्याला फादर अमोल थोपेलिया यांनी सुंदर असे प्रबोधन केले आहे. फादर सर्वांच्या वतीने आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच फादर प्रवीण तुमचे सुद्धा मनापासून आभार. आभार गीतासाठी गाऊया गीत क्रमांक 122, आवे 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 मरिया, हिम नंबर 122 ऑन पेज 39.